मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता 6वी या पुस्तकातील 3 नंबरचा धडा डॉक्टर कलाम यांचे बालपण या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा। अ. लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत? उत्तर. लेखकाच्या लहानपणी सुशिक्षित लोक आपली वाचनाची आवड पूर्ण करण्यासाठी वर्तमानपत्र वाचत असत। स्वातंत्र्य चळवळीतील घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी ग्रामस्थ वर्तमानपत्राचा आधार घेत। काही लोक सोन्या चांदीचे भाव किंवा भविष्य जाणून घेण्यासाठी वाचन करत, तर काही जण महात्मा गांधी आणि हिटलर यांसारख्या व्यक्तींच्या चर्चेसाठी वर्तमानपत्रांचा वापर करत। आ. लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? उत्तर. रामेश्वरमला रेल्वे गाडी थांबत नसल्याने चालत्या गाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे फेकले जात। हे गठ्ठे उचलण्यासाठी शामसुद्दीनला मदतनीसाची गरज होती। त्याने लेखकाला या कामासाठी निवडले आणि अशा प्रकारे डॉक्टर अब्दुल कलाम यांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली। या कामातून त्यांना मेहनतीचे महत्त्व समजले। ई. डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले? उत्तर. डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना त्यांचे वडील म्हणाले, अब्दुल मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर पडावे लागेल। सिगल पक्षाप्रमाणे घरटे सोडून नवे क्षितिज शोधावे लागते। रामेश्वरमच्या मातीचा आणि स्मृतीचा मोह सोडून तुझ्या स्वप्नांना गवसणी घाल। आम्ही आमच्या प्रेमाने किंवा गरजांनी तुझा मार्ग अडवणार नाही। पुढचा प्रश्न आहे ई. रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता? उत्तर. रामनाथपुरमची गजबज आणि वैविध्य रामेश्वरमच्या साध्या एकजिनसी वातावरणापेक्षा वेगळे होते। त्यामुळे लेखकाला तेथे रमता येत नव्हते। त्यांना घराची आणि विशेषतः आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ लागत असे। रामेश्वरमच्या शांत आणि परिचित वातावरणाची तुलना रामनाथपुरमशी होत असल्याने त्यांचे मन तिथे अस्वस्थ राहत असत। प्रश्न दुसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। त्यातलं 1 नंबरचं आहे, तुम्हाला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळाले? उत्तर. आई. माया, ममता, सुसंस्कार आणि प्रेमळपणा हे आईकडून शिकायला मिळते। वडील. मेहनत, धैर्य आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा। बहीण. प्रेम, समजूतदारपणा आणि आपुलकी।
भाऊ, सहकार्य, मैत्री आणि एकमेकांना साथ देणे. शेजारी, शेजारधर्म आणि गरज पडल्यास मदत करण्याची वृत्ती. शिक्षक, ज्ञान, शिस्त आणि जीवनातील योग्य मार्ग दाखवणे. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो? मी सकाळ आणि रत्नागिरी टाइम्स ही वर्तमानपत्रे नियमित वाचतो. मला वर्तमानपत्रातील क्रीडा विभाग वाचायला सर्वात जास्त आवडते. खेळाबद्दल नवीन माहिती मिळवणे आणि खेळाडूंच्या यशोगाथा वाचणे मला प्रेरणादायी वाटते. तसेच मी खेळाडूंची छायाचित्रे आणि बातम्यांची कात्रणे जमा करतो, ज्यामुळे माझी खेळाबद्दलची आवड वाढते. तुमच्या आईवडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते, ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? उत्तर, माझ्या आईवडिलांना माझे शिक्षक होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी मी नियमित आणि मन लावून अभ्यास करेन. शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करेन आणि त्यासंबंधीची पुस्तके वाचेन. तसेच शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन आणि त्यांचे गुण आत्मसात करून माझे ध्येय साध्य करेन. पुढचा प्रश्न, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. त्यातलं 1 नंबर आहे परवानगी. शब्द आहेत पर, रवा, रवानगी, वार, नर, नवा. पुढचा शब्द आहे हजार भर आणि त्याच्यामध्ये लपलेले शब्द आहेत हर, हजार, रजा, भर. पुढचा प्रश्न, खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. पहिला शब्द आहे वितरक आणि वाक्य आहे, राजू हा वर्तमानपत्रांचा वितरक आहे. पुढचा शब्द आहे गिऱ्हाईक. वाक्य आहे, आमच्या कपड्याच्या दुकानात खूप गिऱ्हाईक येतात. पुढचा शब्द आहे वर्तमानपत्र. वाक्य आहे, माझे बाबा रोज वर्तमानपत्र वाचतात. एक खांबी तंबू. श्यामचा धंदा म्हणजे एक खांबी तंबू आहे. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.